श्री स्वामी समर्थ. गर्भसंस्कार. गर्भारपणाच्या काळात सामान्यतः उद्भवणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय. सकाळच्या वेळेस अस्वस्थ वाटणे, मळमळणे म्हणजेच गर्भधारणा झाल्याची ही पहिली खूण आहे. छातीत जळजळणे आणि अपचन. गर्भधारणेनंतर शरीरामध्ये प्रोजेस्टेरॉन व हे संप्रेरक हार्मोन्स वाढते. यामुळे अन्ननलिकेचे तोंड मोठे होते. जठरातील आम्ल उलटे अन्ननलिकेकडे सरकते. यामुळे छातीत जळजळ होऊ शकते. यासाठी काय उपाय करायचे? मसालेदार आणि तळलेले पदार्थ टाळा. एकदम जास्त प्रमाणात न जेवता थोडा किमान 5-6 वेळा तरी आहार घ्यावा. भरपूर फळे खा. जेवणामध्ये जिरे, जिरेपूड, कोकम, आंबट नसलेले दही यांचा भरपूर उपयोग करा. हिरवी मिरची, वालवटाणा, वांगे, ककई, अननस टाळावे. जेवणानंतर शतपावली करा. मानेखाली उंच उशी घ्या, जेणेकरून अन्ननलिकेतील अन्न जठराकडे खाली सरकण्यास मदत होईल. प्रसंगी लिंबू सरबतमध्ये थोडे आलू किसून टाकणे. कोकम सरबत घ्यावे. जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आवळा, लवंग, वेलची चघळणे. लिंबू सरबत, संत्रीचे ज्यूस, लवंग, वेलदोडा चघळणे. साळीच्या लाह्या काण्यात भिजवून त्यात खडीसाखर टाकून थोड्या वेळाने सेवन केल्यास मळमळ व उलट्याचा त्रास कमी होतो. तसेच थकवाही कमी होतो व लाह्यामध्ये लोह, फायबर, फॉस्फरस व क्षार पुरेशा प्रमाणात असतात. डिहायड्रेशनमध्ये लाह्या व खडीसाखरेच्या काण्याचा उपयोग होतो. सकाळी उकाशीपोटी मल अवरोध. कोणाकोणाचे पोट साफ होत नसते तरी त्याच्यावरील उपाय. सकाळी उकाशीपोटी कोमट पाण्याबरोबर 1 चमचा मध घेतल्याने फायदा होऊ शकतो. सुके अंजीर, भिजवलेले काळे मनुके आहारात घेणे. संध्याकाळी 15-20 काळे मनुके पाण्यात भिजवून रात्री झोपताना खाणे. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घेतल्यास आतडी मऊ होण्यास मदत होते. कायाच्या नसा फुगणे. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढल्यामुळे व वाढणाऱ्या गर्भाचा कायाकडून येणाऱ्या रक्तवाहिन्यांवर दाब पडल्यामुळे हा त्रास उद्भवू शकतो. जास्त वेळ उपाय काय करावे? जास्त वेळ उभे न राहणे. कायाखाली झोपताना उशी ठेवणे. यामुळे त्रास आटोक्यात राहू शकतो. हिरड्या सुजणे. संपूर्ण शरीरामध्ये रक्तपुरवठा वाढल्यामुळे हिरड्यामध्ये देखील जास्त प्रमाणात रक्ताभिसरण वाढते व हा त्रास उद्भवू शकतो. तुरटीच्या काण्याच्या गुळण्या करणे. तोंडाची स्वच्छता ठेवणे. भोवळ आल्यास काय करावे? भोवळ आल्यास शक्यतो ताबडतोब आडवे झोकावे. जास्त काळ एकाच ठिकाणी उभे राहू नये. झोपलेल्या स्थितीतून पटकन उठू नये. 2 जेवणामध्ये जास्त अंतर असू नये. जेव्हा तुम्हाला भोवळ येईल तेव्हा डोके दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवून खाली बसा किंवा खाली झोका. त्यावेळेस पाय जमिनीपासून थोडे वर असावेत. कपडे सैल असावे. झोप कमी येणे. झोपण्यापूर्वी केशर व हळद मिश्रित कोमट दूध घेणे. तरी हा असे उपाय केल्यानंतर तुम्हाला फायदा होऊ शकतो. तरी हा सर्वसामान्य प्रत्येकाला थोडा बहुत होणारा त्रास आहे आणि यावरचे उपाय मी थोडक्यात सांगण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. तरी गर्भसंस्कार समर्थ मूल्य गर्भसंस्कार ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. श्री स्वामी समर्थ.